केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचं भूमिपूजन. अमित शहांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन. अमित शहा मुंबईत दाखल. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द. बिल्डरचा व्यवहार रद्द झाला तरी समाधान नाही. पूर्ण व्यवहार रद्द करण्याची राजू शेट्टींची मागणी. पूर्ण व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, राजू शेट्टींचा इशारा. भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचा आज भूमिपूजन समारंभ होणार. सकाळी 9 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पूजा. अमित शहा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र भाजप यांच्या हस्ते भूमिपूजन होणार. सावंतवाडीत महायुतीत मिठाचा खडा. आगामी निवडणुकीत सिंधुदुर्गात राजकीय धुमशान. भाजप आणि शिवसेनेत काटेकी टक्कर. धंगेकर मोहोळ हा विषय आता संपलाय. धंगेकरांची भूमिका भाजपा विरोधी नाही. धंगेकर अन्यायाविरुद्ध काम करणारे कार्यकर्ते. आळंदीत उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. खासदार सुप्रिया सुळेंची माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट. जळगावच्या 40गाव मधील राजगड निवासस्थानी देशमुख परिवाराची घेतली भेट. रेल्वे फलकावर उर्दूतील छत्रपती संभाजीनगर नावामुळे वाद. भाजप आमदार संजय केनेकरांकडून विरोध. अधिकाऱ्यावर कारवाई करा, उर्दूतील नाव काढा, निजामी भाषा आमच्यावर थोपताय, आमदार संजय केनेकरांचा संताप. मनसेच्या केंद्रीय समितीची उद्या बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील उपस्थित राहणार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच विजय. आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला विश्वास. 32 जागांवर आमचा थेट दावा. तर विमानातील मराठी प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव संतापले. मनसे कार्यालयात कोंबडा बनवून ठेवणार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जाधवांचा इशारा. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. दोषी अधिकाऱ्यांवर दयामाया दाखवू नका, एसआयटी मार्फत चौकशी करा. माजी खासदार जोगेंद्र कवाडेंचं वक्तव्य. धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास मंत्री माणिकराव कोकाटेंनी केला व्यक्त. बुलढाण्यात शिवसेनेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात. स्वबळाची वेळ आल्यास तयार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. रवी राणांनी यशोमती ठाकूर यांना पाठवला दिवाळी किराणा. दिवाळीचा किराणा पाठवल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक. भैया आणि भाभी तुम्ही नीट राहायचं, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर भडकल्या. बीडमध्ये शिवसेनेचे स्वबळावर लढण्याचे संकेत. युतीत इच्छुक मात्र स्वबळाची ही तयारी. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचं वक्तव्य. माझ्या पक्षाला बळ देतील अशा नेत्यांना मी बरोबर घेणार. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात मीडिया ट्रायल करू नका, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. संवेदनशील प्रकरणात राजकारणाचा रंग देणं थांबवा. देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीत दोष देणं हा छंदच झालाय का? आमदार चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर संताप. वर्ध्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीत धुसफूस. जिल्ह्यातल्या नगर परिषदा आमच्या हातातच राहतील. माजी खासदार रामदास तडस यांचा मित्रपक्षाला इशारा. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 29 कार्यकर्त्यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात सर्व आरोपींवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांची प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकर शिवसेनेचा आक्रमक चेहरा. पुण्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण. प्रताप सरनाईकांकडून धंगेकरांची पाठराखण. सोलापुरातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये रंगल्या चर्चा. एकाच कुटुंबातील 3 जणांचे लागले वेगवेगळे पोस्टर. साताऱ्यातील कराडमध्ये परिसरातील नागरिकांकडून श्रेयवादाविरोधात बॅनरबाजी. निर्भया प्रकरणात तुमचे वडील गृहमंत्री होते तेव्हा राजीनामा मागितला नव्हता. आता देवाभाऊंवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. नवनाथ वन यांचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून सुरुवात होणार. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा दाखल होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा. वरळी डोम इथे सायंकाळी निर्धार मेळावा. वोट चोरीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन. पक्षातील शाखाप्रमुख पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ इथे बैठक होणार आहे. या बैठकीत मतदार यादी इतर बाबींवर बैठकीत चर्चा होणार. संध्याकाळी 6:30 वाजता दादर येथील सूर्यवंशी हॉल इथे मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. चोरीच्या आरोपावर घेणार पत्रकार परिषद. मविया आणि इंडिया आघाडीकडून वोट चोरीचे आरोप. निवडणूक आयोग यावर काय बोलणार? लक्ष. भटक्या कुत्र्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. यापूर्वी 22 ऑगस्टला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिल्ली आणि एनसीआर पलीकडे भटक्या कुत्र्यांच्या समस्येची व्याप्ती वाढवली होती. त्याच याचिकेवर आज सुनावणी. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. पाणीपुरवठा विभागानं तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. सोलापूरमध्ये भरदिवसा वयोवृद्ध महिलेला लुटण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. पोलीस घटनास्थळी दाखल. आरोपींचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये मावळा संघटनेच्या वतीनं भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम. खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून किल्ल्यांची स्वच्छता मोहीम. 1 तारखेपासून जैन समाज आंदोलन करणार. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. भिवंडीत उभं राहणार शानदार उर्दू घर. आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश. अल्पसंख्याक विकास विभागाला भूखंड सुपूर्द. अजित पवारांचं उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचं आश्वासन. पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन. नव्या मतदार याद्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी सुरू. संगमनेरच्या साकूर पठार भागात मोबाईलच्या नेटवर्कचे 3-13. ऐन दिवाळीत असंख्य मोबाईल ग्राहकांना रेंजचा फटका. जिओ, व्हीआय, एअरटेल आणि बीएसएनएल या कंपन्यांची सेवा विस्कळीत. दखल घेऊनही सेवा पूर्ववत करावी अशी मागणी. एसटी चालकांची अल्कोहोल तपासणी होणार. प्रवाशांच्या वाढती गर्दी. सुरक्षिततेसाठी घेतला निर्णय. प्रत्येक फेरीपूर्वी वाहकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याकरता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज. देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनाला. 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू. तर पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद. संत गोरोबा काकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ. फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात भाविकांची गर्दी. गणपतीपुळे समुद्रकिनारी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून उपाययोजना. वीकेंड सुट्टीसाठी 3 लाखाहून जास्त पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल. उल्हासनगरमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस. सलग दुसऱ्या दिवशी उल्हासनगर शहरात अवकाळी पावसानं लावली हजेरी. अवकाळीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल. खराब हवामानामुळे जलवाहतूक ठप्प. अलिबाग एसटी स्थानकात प्रचंड गर्दी. सिंधुदुर्गात सायंकाळपासून पावसाची रिपरिप पुन्हा सुरू. जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण. राज्यात 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. बीडच्या माजलगाव तालुक्यात पावसाचा कहर. जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या. पावसामुळे भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान. कल्याण आणि डोंबिवलीत अवकाळी पावसाची हजेरी. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. भिवंडीत दुपारनंतर पावसाची दमदार हजेरी. बाजारपेठेत छठ पूजेच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांची मात्र तारांबळ. कमला हॉटेल परिसरात गुडघाभर पाणी. मीरा भाईंदर शहरात वाहतुकीचे नियम देव भरोसे.
नव्या फ्लायओव्हरवर स्कूटीवर 4 जणांचा राईड, हेल्मेट आणि नियमांचा मात्र विसर. जंजिरा किल्ल्याकडे जाणारी जलवाहतूक बंद, रायगडात पर्यटकांचा हिरमोड, व्यावसायिक पण नाराज, खराब हवामानाचा फटका. जळगाव ते मुंबई नियमित विमान सेवा सुरू, जळगाव ते मुंबई अंतर आता केवळ 1.5 तासात गाठता येणार. जळगाव मार्गे अहमदाबाद विमान सेवा देखील पुन्हा सुरू. ठाणेकर दिवाळीच्या सुट्टीवर, दिवाळीच्या सुट्ट्यांचा TMT बसेसवर परिणाम, 8 दिवसात 32 लाखांचं नुकसान. वाशिमच्या पारडी टकमोर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त, प्रशासनानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिन्यांसाठी बंद. सोमवारपासून 27 जुलै 2026 पर्यंत इंदिरानगर बोगदा बंद. समांतर नवीन बोगदा आणि जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्याचं काम हाती घेतल्यानं बोगदा बंद. बच्चू कडूंचा आज ट्रॅक्टर एल्गार मोर्चा, शेतकरी अमरावतीहून नागपूरकडे रवाना. कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा, मोर्चातून बच्चू कडूंसह शेतकऱ्यांची मागणी. तर पुण्यात हिंदू संघटनेचे आनंद दवे यांचं वाड्यासमोर आंदोलन, शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाच्या विरोधात आंदोलन. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनानं जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 10,000 रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात, मुसळधार पावसामुळे 50% द्राक्ष बागांचं नुकसान. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यानं मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल, नुकसानग्रस्त शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत, उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी संकटात. वर्ध्यात सोयाबीनच्या गंजीला शेतकऱ्यांना आग लावली, उत्पन्न होत नसल्यानं सोयाबीन पेटवली, वर्ध्याच्या साहूरमधील घटना. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी. राज्यातील कृषी सेवा केंद्राचा उद्या बंद, राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीच्या विरोधात कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. हिंगोली जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतित. सिंधुदुर्गात ओंकार हत्तीकडून मडुरा पंचक्रोशीत बागायतीसह भातशेतीचं नुकसान, दरम्यान मागील 15 दिवसांपासून वन विभाग ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्नशील. भिवंडी डंपरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात, 6 ते 7 दुचाकीला धडक, पथदिव्याच्या पोलला धडकून थांबल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही. अमरावतीत कामुंजा फाट्याजवळ ट्रॅव्हलरने दिली दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी, चालकासह ट्रॅव्हलर वाहक पोलिसांच्या ताब्यात. AI वकील आणि न्यायाधीशांची जागा घेऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं वक्तव्य. गगनयानचं 90% काम पूर्ण, गगनयान मोहीम 2027च्या सुरुवातीला लॉन्च करण्यात येणार, इस्रो प्रमुख V. नारायणन यांची माहिती. भारतात श्वास घेणं ही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षात 38 लाख जणांचा मृत्यू. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 325 वर पोहोचला, दिल्लीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका, दिल्लीतील हवेची श्रेणी अत्यंत खराब. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गाझियाबादला दिली भेट, यशोदा मेडिसिटी हॉस्पिटलचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते उद्घाटन. बीडच्या धारूरमध्ये बँकेतून बालकाच्या मदतीनं चोरट्यांनी 50,000वर मारला डल्ला, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित, चोरटे चोरी करून अवघ्या 2 मिनिटांमध्ये पसार. धुळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या, साक्री पोलीस ठाण्याच्या समोर गावकऱ्यांचा रास्ता रोको, आमदार मंजुळा गावित यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप, आरोपींना कडक शासन न झाल्यास मोठा मोर्चा काढणार, आंदोलनकर्त्यांचा मोर्चाचा तीव्र इशारा. कोल्हापूर जवळील गांधीनगरच्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली, हुपरीच्या चोरट्याला सापळा रचून पट्टण कोडोली इथं अटक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. कोल्हापूरमध्ये शेतीच्या वादातून महिलेवर हल्ला. महिलेच्या डोक्यात दगड फेकून हल्ल्याचा प्रयत्न. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आज मेट्रो आगारातून साहित्याची चोरी. 1,77,000 रुपयांचे वातानुकूलन साहित्य चोरट्यांनी चोरलं. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यातील परतूर तालुक्यात अवैध धंदे सुरूच. लाखो रुपयांची उलाढाल. पोलिसांचं दुर्लक्ष. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना 846 कोटीचे पॅकेज. एआय मध्ये उल्लेखनीय कामगिरीमुळे बक्षीस. विमान प्रवासात पॉवर बँक बॅन होण्याची शक्यता. सरकार लवकरच जाहीर करणार नियम. विमानांमध्ये पॉवर बँकमुळे आग लागल्याच्या घटना. विमानांमध्ये पॉवर बँक वापरण्यावर बंदी येण्याची शक्यता. सातारा एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ. रिझर्वेशन केलेल्या गाड्या 4 ते 5 तास उशिरानं आल्यानं प्रवासी संतप्त. भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचं आज भूमिपूजन. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन. जैन मुनींचं 3 नोव्हेंबरपासून उपोषण. कबूतरखाना आणि गोरक्षणासाठी उपोषण. पोलिसांनी मात्र उपोषणाची परवानगी नाकारली. रवींद्र धंगेकर आज जैन बोर्डिंगला भेट देणार. भेटीनंतर धंगेकर माध्यमांशी साधणार संवाद. मुंबईतील हवा प्रदूषण पातळीत सर्वाधिक वाढ. PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषणाच्या दैनंदिन सरासरी पातळीत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वाढ. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील 19 ठिकाणांवर हवा प्रदूषण मापकांवर PM 2.5 तर 60 ठिकाणी PM 10 ची सर्वाधिक नोंद. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण. जमीन व्यवहारातून विशाल गोखलेंची माघार. जैन समाजाचा मोठा विजय. बिल्डर विशाल गोखलेंनी व्यवहारातून माघार घेतली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बांधवांची भेट घेतली होती. पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. रायगडसह कोकणात 30 ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्ट. तर हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलातर्फे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी SIT नेमावी. सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधींचा आरोप. देशात क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता. मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय. सत्ता आल्यास वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात टाकू. तेजस्वी यादवांची ग्वाही. या सर्व बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.